मी अरुण खोडके. शिवचिंतन. इसवी सन 1659 शिवरायांनी मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांच्या गलबतापासून पोर्तुगीजांना धोका उत्पन्न होणार हे पाहून त्यांनी त्यामध्ये शक्य त्या अडचणी उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. शिवरायांच्या आरमारामध्ये लहान व जलद धावणारी तारवे होती, त्यामुळे पोर्तुगीजांच्या मोठ्या तारव्यापासून त्यांचे सहज संरक्षण होत असे. आपले आरमार तयार झाल्यावर शिवरायांनी पश्चिम किनाऱ्यावरती आपला धरारा बसवला. पोर्तुगीजांनी आपला वकील शिवरायांच्याकडे पाठवला व मराठ्यांनी पोर्तुगीज मुलकास उपद्रव देऊ नये आणि त्यांनी शिवरायांस तोफा, दारुगोळा वगैरे सामान पुरवावे या अटीवरती तह करण्यात आला. एकंदरीत शिवरायांचे पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध राहिले. पुढे इसवी सन 1665 शिवरायांनी आरमार, होनावर, बार्सलोर, गंगोळी, मंगळूर वगैरे कर्नाटकच्या बंदरातून 120 पडाव पकडून नेत आहे अशी बातमी गोव्याच्या व्हाईसरॉयला कळवली. तेव्हा त्याने आपला मुलगा दिनीज व मेलू द कॉन्स्त्रू यास पाडाव सोडवून आणण्यास आज्ञा केली आणि पोर्तुगीजांनासुद्धा शिवरायांनी एक प्रकारचा धाक बसवला. त्याचबरोबर व्हाईसरॉयलासुद्धा धाक बसवला होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.